धीरज अजून मी आलोय आरे कॉलनीला. आरे कॉलनीला का आलोय? कारण असं बोलतात की आरे कॉलनीमध्ये भूत असतात. 11:41 म्हणजे समजा की 12 वाजलेत. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन बघतो की खरंच हे हॉन्टेड आहे की नाही, का फक्त पब्लिक अशीच अफवा फैलवते. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आता जायचंय एक्झाम साठी. 10चा टायमिंग आहे, 8:30 वाजलेत. तर बघू आता काय होतंय, कसे काय क्वेश्चन येत आहेत. जे जे येईल मला तिथे फटाफट सोडून निघून यायचे. मला थेअरी, प्रॅक्टिकल, वायवा हे सगळं असणार आहे. 10 ते 5 आहे. 10 ते 5 असणार आहे एक्झाम. काय माहिती एवढं काय घेणार आहेत एक्झाम मध्ये. सकाळी 10 ते 5 ठेवली आहे. आमची झोप मोडून हे मस्त आरामशीर झोपलेत. रात्रभर एवढे येऊन किरकिर करतात ना, काय सांगू तुम्हाला. अजून तिथे बघा. काय काय करते इथे? हा, बाहेर जायचं का रे? हा, बघा आपला शौर्य पण उठलाय सकाळी. सकाळ सकाळ उठला लवकर. व्हेरी गुड. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग गायज. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. काय काय मला ऑल द बेस्ट बोल. मला ऑल द बेस्ट बोल. बोल ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. ऑल द बेस्ट. ए टॉयलेट केली का? नाही, टॉयलेट नाही केली ना? अ, अ, जाऊ मी? यो बघा 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 कसं करतंय. बघा छकुल हे. तुम्ही जाऊ? फोन कडे बघते रे. तर मी आता पोचलोय माहीमला. आता चाललोय कॉलेजला भाई. जसं जवळ जवळ चाललोय कॉलेजच्या, तर तसं तसं हार्टबीट फास्ट होत चालली आहे. एक्झामच्या टायमाला सगळे मुलं नर्वस तर होतात ना. मी आता जस्ट कॉलेजवरनं घरी आलोय. माझी एक्झाम झालीये, वायवा पण झालाय. तर भाई खूप थकलोय भाई, काय बोलू. मी सुटलो ना बसनी, एवढा 1-1.5 तास बसनी लेट केला. मग बसमध्ये एसी पण नव्हती, गरम होत होतं ना, काय सांगू. आधीच मी काय खाल्लं पिल्लं नव्हतं. सकाळी फक्त चायच पिऊन गेलो होतो. बाकी काहीच दिवसभर खाल्लं नाही. हे बघा किती 7 वाजलेत, अजून काहीच खाल्लं नाही. अजून इथे बघा शौर्याला. काय आ आ आ आजोबा काय करतात जा? आ काय कसं बघतोय बघा, कसे बघतोय. जेवला का तू? हा, काय काय आजी कुठे आहे? आजी कुठे आहे? ए शरू. मी पण आता वाटतंय खाली गेली आहे. मम्मी काही दिसत नाही घरी. आता फ्रेश झालोय, आता जेवण घेतो. इथे चिकन आहे, भात अजून चिकनचं कालवण आहे. भाई चला मग फटाफट मी जेवण घेतो. अजून मग थोडा आराम करतो. काय बघा धीरज आलाय कामावरून. इथं मम्मी. इथं बघा छकुला, शौर्य. अजून काय माहिती यार गाईज, मला खूप असं वीक फील होतंय. म्हणजे असं खूप थकलोय असं फील व्हायला लागलंय. मला असं वाटतंय. हा ना, कारण मी पाण्याची बॉटल घेऊन जायला विसरलो होतो. मग दिवसभर काहीच पाणी पिलं नव्हतं, खाल्लं नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतंय की अशक्तपणा होता, पण मी एवढं नाही लक्ष दिलं. मी तुला ताणच नाही लागली. नाही, कसं आहे तुझं शरीर? काय माहिती. आणि म्हणायचं नंतर weakness होते, weakness होते. काय बनवतायत? खिचडी. खिचडी. आता चिकनचा लाड नाही, आज खिचडी. हे बघा कसं पलटी होतोय बघा शौर्याला. काय उठायचंय का? हात निघत नाही ना आता. हात निघत नाही. बघ कसं बघतोय. काय रे, ए बाबा काय बघतो असं, काय बघतो. तर गाईज धीरज अजून मी आलोय आरे कॉलनीला. आरे कॉलनीला का आलोय? कारण असं बोलतात की आरे कॉलनीमध्ये भूत असतात वगैरे असतात, बरोबर ना? भूत वगैरे काय असतात. तर तेच एक्सप्लोअर करायला आलोय. टाइम दाखव किती वाजलंय. 12. हे बघा किती वाजले. 11:41 म्हणजे समजा की 12 वाजलेत. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन बघतो की खरंच हे हॉन्टेड आहे की नाही, का फक्त पब्लिक अशीच अफवा फैलवते. तर जाऊन बघूया.
याच्या आधी पण मी आलो होतो, पण मला एवढा काय एक्सपिरियन्स आला नाही, कारण धीरज इथं आधी गोरेगावला शिफ्ट होता आर्य कॉलनीमध्ये. तर एकटा मी एक दीड वाजता यायचो, तरी मला काय वाटलं नाही. तर मी बोललो की भाई आज 12 वाजते, तर मी तुम्हाला दाखवू खरंच आर्य कॉलनी हॉन्टेड आहे की नाही. ठीक आहे, तर चला, हे बघा पूर्ण अंधार आहे. आपण आतमध्ये जाऊया. तर आता आम्ही आर्य कॉलनीमध्ये एंटर केलंय. बघा ना किती काळोख आहे. बघा ना काय रोड आहेत सुमसाम. असं वाटतंय कोकणात आलं. कोकणामध्ये पण ना असेच सेम रोड आहेत. अजून इथे गाड्या असतात, गाड्या येत राहतात. एवढं काय भीती वाटत नाही. फक्त हे की कुणाला लिफ्ट नका देऊ, पण थोडं आरामशीर जाऊया, कारण आपल्याला खूप काय एक्सप्लोर करायचंय. अजून चला पुढे. आता आम्ही थोडं पुढे आलोय. इथे काय बघतोय, इथं तर लाईट लावली आहे यार. एवढा काय म्हणजे मजाच येत नाही. थोडं हॉरर काय वाटत नाही. भीती हीच वाटते की कुठं थांबलो की इथं बिबटे वगैरे, टायगर वगैरे कसं रात्रीचे निघतात ना, इथे येत राहतात, म्हणून तीच भीती आहे. बाकी जास्त काय भूताबिताची एवढी काय भीती नाहीये. फक्त भीती तीच आहे की वाघ वगैरे येईल. बाकी काय नाही. अजून जसं तुम्ही बघतायत की गाड्या तर येत राहतात. घाबरायचं काय नाही. घाबरू नका. आता पुढे बघूया. पुढे पण पुढे किती अंधार आहे, किती काय. ठीक आहे, बघा गाईज, इथं गाड्या असतात, मग काय भ्यायची गरजच नाही. अजून इथं लाईट आहे, तर भाई तुम्ही घाबरूच नका. इथं लाईट वगैरे लागले रस्त्यावर. लाईट वगैरे नसती तर वेगळी गोष्ट असती, माणूस घाबरला असता, पण माणूस घाबरूच नाही शकत. गाड्या येतात जात आहेत. अजून एवढी लाईट आहे. हा, धीरज जेव्हा होता ना, तेव्हा ना इथे जास्त लाईट नव्हत्या, अंधार अंधार होता. आता तर इम्प्रूव्ह केलंय. तर काय घाबरू नका. ठीक आहे, मी आता जस्ट घरी आलोय. गाईज तुम्ही बघितलं की आरे कॉलनीमध्ये काय भूत वगैरे काय दिसला नाही, तसं काय वाटलंच नाही, भीतीच काय वाटली नाही. तर असं काय नाहीये. तुम्ही जास्त घाबरू नका त्या साईडला जाऊन. ठीक आहे, तर आता खूप झोप येते. उद्या लवकर कॉलेजला पण जायचंय. व्लॉग एडिट करायचा आहे, एडिट करून अपलोड पण करायचा आहे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर, तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.